आपला बाप. ताई, एखादं पद आपल्या जीवनात कमी कमावता आलं तर कमवा, पण पहाडासारखा बाप आपल्या जीवनामधला कधी अपमानी करू नका. आपल्या जीवनातला हे मृदंगाचार्य घडलेत नाही, फक्त बापाची पुण्य आहे. आज भरत महाराज पठाडे, चंदू महाराज पांचाळ अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, पण खरा पडद्या आडचा जो कलाकार आहे तो त्यांचा बाप आहे पांडुरंगासारखा. मृदंग शिकून आले म्हणून लोक लगेच वाजू देतात का हो भजनं? कधी कधी चालू भजनातून माणसं उठून देतात. तो मान अपमान सहन करावा लागतो बरं दादा माणसाला. बडे पण मोठे पण फुकट नाहीत पोरांनो. भरत महानांचे वडील जर कोण्या परिसरात गावात गेले असतील तर म्हणावं, तात्या माझं पोरग लय गुड मृदंग वाजवतो, वाजू द्या ना त्याला थोडंसं भजन. भरत महाराजांनी तो बाप आठवायचा. ओंकार महाराज शिकून आले म्हणून का लोक लगेच स्वीकार करता का? माईक म्हणून देता का? कधी कधी गावातलीच माणसं माईक ओढून घेतात आपल्या समोरून. तो मान अपमान सहन करावा. पण ओंकार महाराजांचे, तुकाराम महाराजांचे वडील, संजय महाराजांचे वडील कोण्या गावाला गेलं तर म्हणावं, तात्या माझं पोरग 2 गवळं निघात म्हणू द्यावं त्याला. तो बाप आठवायचा. बाप 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 असतो ना ताई. मुलीच्या जीवनातला बाप निघून गेला ना. हा श्रावण महाराज जगताप नुसता महाराष्ट्राला बाप नाही सांगत बरं का, आमचा बाप आहे तेवढा सुखात आहे. आल्याबरोबर साहेबांना सांगितलं, हे माझे मोठे बंधू आहे, माझे मोठे बंधू, आम्ही सोबत आहे. आधार देणार. आमची आई वैकुंठवासी झाली 2021 ला. आधार नावाचा स्तंभ फक्त बाप आहे. ताई, मुलीच्या जीवनातला बाप निघून गेला ना का मुलीच्या जीवनात आलेली संकट जलण्याकरता कोणी नसतं. मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बाप आठवतो. पोरांना ऐका रे, मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवत. ताई, एखाद्या दिवशी काम करता करता आई जर रागवली ना मुलीवरती, तर ताई मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते, बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलं तुकोबारांची भाषा घरी घेऊन जा. शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. बाप बाप असतो ना. ऐकलाय तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला, ऐकूया बाप काय असतो. बाप राम दे माया ज्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा कला, ओटामधी हसू जरी कना वाकला. गडीभर तू तांब जरा ऐक त्याची दापर. लई अवघड राय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड राय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. श्रद्धेनं आई वडिलांची सेवा करा. या जीवनाला आलो ना, आपला काही वेळ त्या मस्तीत त्या भजनात गेला पाहिजे. समोर जशी मूर्त आहे ना, ती मूर्त पाहिली का असं वाटतं ना, किती प्रेम करावं त्या देवावरती. ताई, घरातली सून बोलली ना तर कधी लिकीच्या दाराला नाही जायचं. घरातली सासू बोलली ना ताई तर फॅनला फाशी नाही घ्यायची. समोर पांडुरंगाच्या मंदिरात जायचं आणि म्हणायचं, प्रभू तुम हमारे ते प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे रहोगे ओ मेरे प्रियतम. प्रेम करा. जनाबाई आठवा, मीराबाई आठवा, त्या प्रेम करत होत्या. त्या गोपिका आठवा, त्या देवावर प्रेम करतात. ते गोपाळ प्रेम करत होते बरं का, कानावर देवावर प्रेम करत होते. म्हणा देवाला, प्रभू तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे रहोगे ओ मेरे प्रियतम. हम तुम्हारे
हम तुम्हारे हैं, हम तुम्हारी ही रहोगे ओ मेरे प्रियतम. त्याच्यावर प्रेम करा, देवावर प्रेम करा. जे जनाबाईनं प्रेम केलं, जी मीराबाईनं, जे मुक्ताबाईनं प्रेम केलं ना दादा, जे तुकोबारायने त्याच्यावर प्रेम केलं, नाथ मार सगळं संत परंपरा त्याच्यावर प्रेम करा. हे गोपिका म्हणते बाई ग काय त्याच्या मुरलीचा स्वर असेल. मैं तो सुध बोध कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में. हे सखी मुरली वाले बंसी वाले ताड़ी वाला मुरली वाले बंसी वाले मुरली वाले बंसी वाले. ऐकूया आपण ओंकार महाराजांच्या आवाजातील जळो माझी काया लागला वनवा. तुकोबरांच्या जीवनातलं भजन होतं. सब कुछ भूल गए तेरे संसार में जो लगता सगळ्यांची इच्छा आहे ओंकार महाराजांनी तेवढं जळो माझी काया म्हणावं. तुकोबराय भजनाला जायचे. तुकोबरांच्या सोबत एक टाळकरी जायचा रोज भजनाला. काकड्याची वेळ झाली, त्या माऊलीला राग आला. रोज उठावं नवऱ्यानं तुकोबरायांच्या सानिध्यात जावं. राग काढायचं ठरवलं तुकोबरायवरती. सांगितलं तुकाराम महाराज आमच्या घराला या बरं का. गेले तुकाराम महाराज. काय कपट नाही काय नाही, पण त्या माऊलीच्या हृदयात कपट होतं. तुकोबरायला काय माहिती हो, एवढं कपट रचलेली असेल ती माऊली. माझ्या नवऱ्यानं कधी तुकोबरायासोबत भजनाला जाऊ नये हा काट काढायचं ठरवलं. महाराज जरा आंघोळ करून घ्या तुम्ही, काकड्याची वेळ झाली लवकर उठ. पाणी तापवलं, एवढं पाणी तापवलं की बोट घाले बोट भाजून नाही गेली. तुकोबराय स्नानाला गेली. आता मात्र ते गरम पाणी दिलं आंघोळीला. किती तुकोबरायांचं प्रेम असेल, किती भाव असेल त्या भजनावरती ना. गरम पाणी घेतलं आणि त्या माऊलीनं तुकोबरायच्या अंगावर टाकलं. तुकोबराय पुरावा देतात गड्या त्याच्याकडे. जळे